नाशिक शहरातील विविध समस्यांबाबत भाजपच्या आमदारांनी मनपा आयुक्तांची भेट घेत त्यांना सूचना देखील केलेल्या आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे लोकप्रतिनिधी आमदार आहेत। ताई, काय सांगाल? आपण आज तातडीची बैठक सर्वच विभागाच्या प्रमुखांची या ठिकाणी बोलवली होती, नेमकं काय सूचना केल्या? आम्ही महत्त्वाच्या 3 विषयांसाठी आज महानगरपालिकेच्या आयुक्तांना आमचे सन्माननीय आमदार राहुलभाऊ ढिकले, सीमाताई हिरे आम्ही भेटलो होतो। महत्त्वाचा पहिला मुद्दा होता रस्त्यांवरच्या खड्ड्यांचा। त्याच्यामध्ये मुरुम आणि माती न भरता चांगल्या हायर टेक्नॉलॉजीचा वापर करून ते अतिशय कायमस्वरूपी ते खड्डे बुजवावे नाशिक महानगरपालिकेने। दुसरा मुद्दा होता तो पाण्याचा। आज 100% जायकवाडी धरण भरलेलं आहे, नाशिकच्या वरची सगळी धरणं भरलेली आहे, तरी देखील नाशिक शहरामध्ये विविध भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा तुटवडा आहे। आणि ह्या विषयाच्या बाबतीमध्ये वितरण व्यवस्थेमधील प्रशासनाचा असलेला गोंधळ आणि त्याच्यावरती प्रशासनाचं असलेलं दुर्लक्ष ह्याच्यामुळे आज नाशिककरांना सफर व्हायला लागतं आहे। त्या विषयाच्या बाबतीमध्ये आज आम्ही तो मुद्दा एक चर्चेला घेतला। आणि तिसरा मुद्दा डेंग्यूची साथ। आज रस्त्यांवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये धूळ झाली आहे, त्यामुळे फ्लूची मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला साथ दिसते आणि डेंग्यूची देखील मोठ्या प्रमाणामध्ये साथ दिसते। आणि त्याच ठेकेदाराला परत ठेका देण्याचं काम घाट नाशिक महानगरपालिकेचं जे प्रशासन करत आहे त्याचा आमचा विरोध आहे। आणि त्यामुळे ह्या तिन्ही आणि अजून काही प्रश्न जे काही चर्चा झालेली आहे त्या विषयाच्या बाबतीमध्ये आम्ही 8 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे। 8 दिवसामध्ये जर महानगरपालिकेच्या प्रशासनाने ही कामं पूर्ण केली नाही तर आम्ही त्यांना खुर्चीवरती बसू देणार नाही। नक्कीच आपल्यासोबत भाजप आमदार राहुल ढिकले देखील आहेत। भाऊ, काय सांगाल तुम्ही खड्ड्यांच्या मुद्द्यावरून संबंधित अधिकाऱ्यांवरती आक्रमक झाले होते? अधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगूनही अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करता की काय अशी कुठेतरी हल्ली शंका यायला लागली। कारण आयुक्त हे 25-25 दिवस रजेवर जातात, महापालिकेत प्रशासक आहेत, नगरसेवक आज नाहीत आणि लोकांच्या अपेक्षा आमदारांकडून आहे। मतदारसंघ मोठा आहे आणि त्याच्यामुळे जर कामं होत नसतील तर कुठेतरी ह्या महापालिकेच्या प्रशासनावर वचक बसावा, म्हणून शेवटी आम्हाला त्यांना जाब विचारायची आज पाळी आली आहे। जर त्यांनी या कामकाजात सुधारणा करून 8 दिवसात जर कामकाज सुधारलं नाही तर जसं ताईंनी सांगितलं आम्ही त्यांना खुर्चीवर न बसू देण्याचं आंदोलन करू। आणि आता येत्या 2-4 दिवसात आम्ही सर्व आमदार आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि मुख्यमंत्र्यांकडे पण या संदर्भात आम्ही तक्रार करणारच आहोत। नक्कीच ताई, आपण जर बघितलं नाशिक शहरातील खड्डे असतील किंवा डेंग्यू संदर्भात असेल, या ठिकाणी अनेक पक्षांनी आंदोलन देखील केलं। आज सकाळी देखील नाशिक महानगरपालिकेच्या गेटवरती मनसेनं ढोल वाजवत मटकी फोडत प्रशासनाचा निषेध केला आहे। आपण सत्ताधारी असून आपल्याला इथंपर्यंत यावं लागतं आहे, अधिकाऱ्यांना सुनवावं लागतं आहे, काय सांगा? प्रशासन जरा निर्ढावलेलं आहे। 25 दिवस आयुक्त रजेवर होते आणि एकूणच जनसामान्यांच्या प्रश्नाची त्यांना काही घेणं नाही का काय असं एक चित्र निर्माण झालेलं आहे। आणि त्यामुळे आज आम्ही तिन्ही आमदारांनी प्रशासनाची भेट घेतली आणि त्यांना आम्ही चांगल्याच भाषेमध्ये आज सुनावलेलं आहे। जर 8 दिवसामध्ये प्रशासनाने कामामध्ये सुधारणा दिसली नाही, नागरिकांचे प्रश्न सुटले नाही तर आम्ही तुम्हाला सांगितलं आम्ही जरी सत्ताधारी पक्षाचं असलो तरी त्यांना त्यांच्या खुर्चीमध्ये बसू देणार नाही। नक्कीच आपण ज्यावेळी मनपा आयुक्तांसोबत चर्चा करतो त्यावेळी त्यांना ग्राउंडवरती उतरण्याचा देखील आपण सूचना केल्या आहेत, सल्ला दिला आहे लोकप्रतिनिधी म्हणून। ऑफिसमध्ये बसून ऑफिस वर्क करण्यापेक्षा शहरात परिस्थिती काय ते प्रशासक म्हणून त्यांना माहीत असणं गरजेचं आहे आणि ते ग्राउंडवर फिरल्याशिवाय ते त्यांच्या दृष्टिकोनात येणार नाही। आणि त्याच्यामुळे आम्ही तिन्ही आमदारांनी त्यांना सल्ला दिला आहे की रस्त्याचे खड्डे जर बघायचे असेल तर स्वतः 2 व्हीलरवर फिरा, म्हणजे तुम्हाला परिस्थिती काय ते जाणवेल। आणि जर त्यांच्या कामकाजात 8 दिवसात सुधारणा झाली नाही तर आम्हीच त्यांना 2 व्हीलर बसून शहरात फिरवू। नक्कीच आपण बघितलं या ठिकाणी नाशिक शहरातील विविध समस्यांवरून भाजपचे जे 2 आमदार आहेत देवयानी फरांदे आणि राहुल ढिकले हे आपल्याला नाशिक महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांसह मनपा आयुक्तांवरती आक्रमक झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।